गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे 29 फेब्रुवारी रोजी झाला होता. या जमावाने संभाजीराव भिडे यांना शिवीगाळही केली होती. या जमावावर कायदेशीर कारवाई करावी व संभाजीराव भिडे यांना राज्य सरकारने कायमस्वरूपी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवावी या मागणीसाठी आज इचलकरंजीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने शिवतीर्थवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढत प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं केली व यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही असा इशाराही दिला. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर निवेदन देण्यात आलं. प्रांत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन गुरुजी, पुंडलिकराव जाधव, प्रसाद जाधव यांनी या घटनेचा निषेध केला व संबंधित जमावावर कारवाई करण्याची मागणी केली. प्रांत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी घोषणाबाजी केली व या हल्ला करणाऱ्या जमावाचा निषेध केला. प्रांत कार्यालयात दिलेल्या निवेदनात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने म्हटले आहे की संभाजी भिडे यांची गाडी अडवून घोषणाबाजी करून शिवीगाळ करणारा हा पूर्णपणे नियोजित कट आहे. त्यामुळे या पळपोट्या विचारशून्य टोळक्यांचा आम्ही निषेध करतो. संभाजी भिडे यांच्यावर हल्ला करण्याचा त्यांचा कपटी डाव होता असं दिसून येतं. यामुळे संबंधित जमावावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात केली. या निवेदनावर गजानन मनोहर महाजन, प्रसाद जाधव, शिवानंद स्वामी, संजय घाटगे, मोहन मालवणकर, अभय बाबेल, अक्षय बामिश, अनिकेत तानुगडे, नागेश बुचडे, बाळासाहेब ओझा, आनंद कुलकर्णी, दत्ता पाटील, ॲडव्होकेट S.S. मुदगल, सुनील कांदेकर, गणेश सुतार यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते. परम आदरणीय संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी हे आम्हा सर्व शिवभक्तांचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे आणि या देशावरती अपार प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचे स्फूर्तिनिधान आहे, स्फूर्तिस्थान आहेत. त्यांनी लक्षावधी तरुणांच्या अंतःकरणात केवळ आणि केवळ राष्ट्रभक्ती पेरलेली आहे. त्यांचं कार्य अन्य कोणीही करू शकलं नसतं, इतकं अगाध आणि श्रेष्ठ अशा प्रकारचं. त्यांचं जीवन हे पूर्णपणाने राष्ट्रासाठी समर्पित झालेलं असं जीवन आहे. किंबहुना आमच्या देशामधला तो सर्वोच्च आदर्श असं अत्यंत तेजोमय असं असणारं जीवन. त्यांना आघात करण्याचा दुष्ट डाव काही देशद्रोह्यांनी केला हा निंद्य आहे. इथून पुढच्या काळात गुरुजींना प्राणपणाने आम्ही जमणार होतो, पण अशा प्रकारचं कृत्य करू इच्छिणारा प्रत्येकाच्या मनातलं हे जे दुष्टकृत्य आहे ते इथून पुढे चालणार नाही. त्याचा योग्य तो मुलाहिजा आम्ही त्याचा निश्चितपणाने आम्ही त्याचा मुकाबला करू. नव्हे, आमचे परम आदरणीय गुरुजी म्हणजे आम्हाला दैवता इतकेच अंतःकरणात त्यांना स्थान आहे आणि म्हणून आमच्या गुरुजींना दीर्घ आयुरारोग्य तर लाभणार आहेच, परंतु त्यांचं कार्य कोणीही रोखू शकणार नाही इतकं दिव्य आहे. किंबहुना या देशाच्या भावी भविष्याच्या अत्यंत उज्ज्वलतेचा तो मेरुमणी आहे आणि म्हणून आमच्या गुरुजींना सर्व शासनाने सर्व प्रकारची सुरक्षा तर द्यावीच, परंतु देशद्रोह्यांनी लक्षात ठेवावं. देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते, हे जे समर्थांनी सांगून ठेवलं आहे तो आमचा प्रेरणा मंत्र आहे. अशा प्रकारचं निंद्य कृत्य कोणताही देशद्रोही करू शकणार नाही याची खात्री त्यांनी बाळगावी. गुरुजींना मी प्राणपणे जपतोच आहोत. गुरुजींच्या पाठीशी जगन्माता भारत माता आहे, त्यांच्या पाठीशी जगदंबा आहे, त्यांच्या पाठीशी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि त्यांच्या अंतःकरणातल्या भक्तिभावनेने जे प्रेरित होऊन आलेत त्यांची सारी शक्ती त्यांच्या पाठीशी उभी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. नमस्कार. आज आम्ही समस्त श्री शिवप्रतिष्ठानतर्फे प्रांत कार्यालयावरती जो निषेध मोर्चा काढला त्याचं कारण म्हणजे मनमाड येथे जो गुरुजींच्यावरती काही बांडगुळ्यांनी भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ गुरुजींना सुरक्षा प्रदान करावी
आणि गुरुजींचा जो झंझावत अखंड देशभर चालू आहे त्याला कुणीही रोखू नये, यासाठी जे काही शासनानं खबरदारी घ्यावी, ती खबरदारी काय घ्यावी, कशी घ्यावी, यासाठी आज आम्ही समस्त शिवप्रेमींनी शिवप्रतिष्ठाननं येतो येऊन उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि त्या पश्चात आम्ही सांगू इच्छितो की ज्या बांडगुळांनी काम केलेलं आहे त्या बांडगुळांनी फक्त तिथं मोजकी आणि तुकडी संख्या असताना हे काम केलेलं आहे. त्यांच्यामध्ये इतकं गट्स आणि त्यांच्याबद्दल गुरुजींच्याबद्दल इतकं जर त्यांच्या पोटामध्ये आकस असेल तर त्यांनी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही येऊन कृत्य करून दाखवा. म्हणजे कोल्हापूर, इचलकरंजी, कबनूर किंवा अखंड पंचकृषीमध्ये त्यांनी हे कृत्य फक्त गुरुजींच्या गाडीच्या पुढं हात काढावं, हे करून दाखवावं. त्यांचा हात आम्ही धडावेगळा केल्याशिवाय सोडणार नाही, हे या वेळेला मी सांगू इच्छितो. जिथं गुरुजी एकटेच वाघाप्रमाणे फिरतायत, काही तोकडे सहकारी त्यांच्या मागं आहेत आणि असा पळपुट्यागत हल्ला करून गुरुजींना काहीतरी त्यांनी म्हणजे थांबवायची त्यांच्या मनामध्ये इच्छा असेल, पण वाऱ्याला वाहायचं कोणी थांबवू शकत नाही, सागराला त्याच्या लाटा कोणी थांबवू शकत नाही. त्या पद्धतीनंच आमच्या गुरुजींचं काम आहे. एखाद्या स्प्रिंगला जितकं दाबलं जावं तितकं ती स्प्रिंग वर जाते, अगदी त्या स्प्रिंगला लाजवेल असं आमच्या नव्वदीतले गुरुजींचं काम आहे. त्यामुळं जे काही असे पळपुटे आहेत, ज्यांना देव देश धर्माबद्दल आस्था नाही आहे, जे देशद्रोही आहेत, त्यांना सांगू इच्छितो, बाबांनो करायचं आहे तर थोडीशी झलक इकडे दाखवा, आम्ही आमची झलक दाखवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. आणि हे त्यांना सांगितलं आणि शासनाला सुद्धा विनंती आहे की कृपया करून गुरुजींना सुरक्षा प्रदान करून येत्याला पुढची जी काही सुव्यवस्था आहे, कायदा आहे, ती अशीच व्यवस्थित राहावी आणि गुरुजींना सुरक्षा प्रदान करा.